नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातला शेवटच्या गुरुवारची आमच्या घरची पूजा. तर चला पाहूयात आमच्या घरी आम्ही पूजेची मांडणी कशा प्रकारे केली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा पाटावरती खाली लाल रंगाचे वस्त्र अंथरून घेतले. त्याच्यानंतर तांदळाने स्वस्तिक काढले. त्यानंतर सुपारी आणि श्रीकृष्ण म्हणजेच की गणपतीचं प्रतीक याने आपण कोणत्याही पूजेची किंवा शुभ कार्याची सुरुवात करतो, तसेच पूजेचीही सुरुवात आम्ही इथूनच करतो. सुपारी आणि श्रीकृष्ण ठेवून सुपारीच्या खाली थोडेसे तांदूळ टाकलेले आहेत, अक्षता. त्याच्यानंतर फुलं अर्पण केलेली आहेत. त्यानंतर कलश ठेवला, त्याच्यावरती नारळ ठेवला आणि नारळावरती मग ते अलंकार आणि त्यानंतर हिरवं वस्त्र आणि त्याच्यावरती 5 पालव्या आमच्या इथं जवळच आहेत. आमच्या इथं सगळ्या प्रकारची फळं आहेत मित्रांनो. तर 5 पालव्यांमध्ये आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आंबा, उंबर, लिंबू, पेरू, डाळिंब, रामफळ, सीताफळ असे 5 प्रकारचे फळं आम्ही घेतलेली आहेत. त्यानंतर ही देवीची प्रतिमा, सुंदर अशी प्रतिमा आहे आणि हा देवीचा मुकुट. देवीला वेगवेगळे अलंकार अर्पण केलेले आहेत, जसं की मंगळसूत्र, हा साज, ही नथ आणि वेणी, फुलं अर्पण केलेली आहेत. धूप, अगरबत्ती. देवीचं रूप किती मनमोहक दिसते बघा मित्रांनो, खूप सुंदर असं दिसतंय. त्यानंतर ही अशी रांगोळी काढलेली आहे देवीच्या समोर, खूप आकर्षक दिसते ही रांगोळी आणि देवीचं रूपही त्यामध्ये. त्यानंतर देवीसाठी हे फळं आणलेली होती आणि हा नैवेद्य, साधाच नैवेद्य आहे. तर असं आहे आमच्या घरच्या देवीचं स्वरूप. या वातावरणामध्ये खूप मन प्रसन्न होऊन जातं, भक्तिभावाचं वातावरण. तर चला आता मी देवीची पूजा करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. नाही ना, नाही केलं. मला विसरून गेलं तर मग जाऊ.